नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो तो उत्तर भारतामध्ये एक WD पुढे सरकलाय आणि दुसरा WD पुन्हा उत्तर भारताच्या दिशेने सरकणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे देखील अंदमान निकोबार बेटांच्या मार्गे म्यानमारकडे सरकतंय, म्हणजे विरुद्ध दिशेने जात आहे. तरी देखील स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन महाराष्ट्रामध्ये आणि किनारपट्टीच्या राज्यांमध्ये, खास करून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार होत आहे. आपण काल भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामध्ये आणि आत्ता आपण मुद्दाम कालचा अंदाज बघत असतो. पुन्हा कसा बदल झाला होता. विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये, त्याचबरोबर कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये पावसाचं वातावरण काल मेघगर्जनेसह दाखवण्यात आलं होतं. पण बघतो आज छत्तीसगड, विदर्भ, कर्नाटकचा काही भाग आणि केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. उद्या केवळ छत्तीसगडसाठी पावसाचा अंदाज आहे. मुख्य कमी दाबाचं क्षेत्र हे विरुद्ध दिशेने सरकलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जे काही पावसाचा प्रभाव निर्माण झाला आहे तुरळक स्वरूपामध्ये, आता तो कमी होतोय. साधारणपणे उद्यापासून त्याचा प्रभाव कमी होईल. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या GFS मॉडेलने पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही आहे आणि यापूर्वी जो काही अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाला आहे त्याचाही अंदाज फारसा दिलेला नव्हता. 5 तारखेला एक WDचं वातावरण उत्तर भारतामध्ये येईल, जे 4, 5, 6 त्याचा थोडा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. तसं फार पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला सुरुवातीला म्हणजे मार्चमध्ये दिसत नाही आहेत. आता उष्णतामान वाढू लागलं आहे. 25 तारखेला आपण पोहोचलो आहोत. प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. थोडं 27-28ला मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणात थंडी जाणवण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र हे उष्णतामान 2 तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होईल. जवळपास 22 अंशापेक्षाही अधिक तापमान महाराष्ट्रामध्ये आपल्याला 2 तारखेपासून पुढे जाणवणार आहे. हे रात्रीचं आणि पहाटेचं तापमान आहे. आपण दुपारच्या तापमानाचा जेव्हा विचार करतो तेव्हा प्रत्येक दिवशी दुपारचं तापमान आता वाढत जाणं अपेक्षित आहे. विदर्भाकडून याची 1 मार्चला सुरुवात होईल. मग मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं हे तापमान वाढत जाणार आहे. 3 तारखेपासून त्याची तीव्रता अधिक वाढेल. प्रत्येक दिवशी हे तापमान संपूर्ण भारत व्यापणार आहे. त्यामुळे आपल्याला 6 तारखेला आपण जर बघितलं तर 36 ते 37 अंश सेल्सिअस, काही ठिकाणी 40 अंश सेल्सिअस तापमान देखील आपल्याला मार्चमध्येच बघायला मिळणार आहे. त्यामुळे 40च्या टप्प्यावर मार्चचं तापमान जाणार आहे. आपण SMW मॉडेलनुसार धावता अंदाज घेतला तर बंगालच्या उपसागरातील सिस्टम विरुद्ध दिशेने जाते आहे. महाराष्ट्रामध्ये तसा कुठलंही पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही आहे. तरी गेल्या 3 दिवसामध्ये महाराष्ट्रात अवकाळी स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. लातूरसारख्या भागात गारपीट देखील झालेली आहे. परंतु SMW मॉडेलनी या पावसाचा अंदाज दिलेला नव्हता. GFSने देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आज दिलेला नाही. आयकॉन मॉडेलने मात्र विदर्भ आणि मराठवाड्याचं म्हणजे लातूर, धाराशिव, नांदेड, थोडं वर्धा, यवतमाळच्या भागात पावसाचा अंदाज दिला आहे. आपण GFS मॉडेलनुसार या ठिकाणी जवळपास 12 मार्चपर्यंत अंदाज घेतला तर थोडं सोलापूर दक्षिण पूर्व भागामध्ये आणि लातूर, धाराशिवमध्ये हलकं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज नाही. मॉडेलने SMW मॉडेलने देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये सध्या तरी पावसाचा अंदाज दिलेला नाही. मात्र आयकॉन मॉडेलने आपल्याला अजूनही बीड, धाराशिव, लातूर, परभणी
नांदेड, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती दक्षिण आणि चंद्रपूरपर्यंत पावसाचा अनुकूल ढग निर्माण होऊन काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज अजून कायम ठेवला आहे. 24 मार्च ते 31 मार्च या दरम्यान पुन्हा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याचा अंदाज आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच पुन्हा गारपिटीसह मोठ्या पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आपली संपूर्ण रब्बीची पिकं कशी एप्रिलच्या पहिल्या म्हणजे 24 मार्चच्या आत कशी काढून घेता येतील याच्यावर अधिक भर देणं आवश्यक आहे. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे CFS मॉडेलचा. मेमध्ये दोन्ही समुद्रात दक्षिणेला वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि ह्या वादळांचा प्रभाव देखील महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे. SIPSने एप्रिलमध्ये मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिलेला आहे. मेमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज भारतभर SIPSने दिलेला आहे. अंदमानात आपण एक चक्राकार स्थिती बघतो जी विरुद्ध दिशेने सरकते. ती भारताच्या दिशेने येण्याची कुठलीही शक्यता नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होतं आहे आणि त्यामुळे काही भागात पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अवकाळ रब्बीची पिकं काढणीला आलेली आहेत आणि त्या काळात महाराष्ट्रात पाऊस होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पिकांचं नुकसान होतं आहे. आज देखील 25 तारखेला सोलापूर, बार्शी, लातूर, नांदेडच्या काही भागात, त्याचबरोबर नागपूर, अमरावतीच्या म्हणजे पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे. उद्या देखील लातूर परिसरात थोडा पावसाचा अंदाज आहे. आयकॉन मॉडेलच्या अंदाजानुसार 27 तारखेला थोडं नाशिक उत्तर भाग आणि धुळ्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. 28 तारखेला देखील लातूर, सोलापूर भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अनुकूल ढग 3 तारखेला असण्याची शक्यता आहे. ECMW मॉडेलनेही महाराष्ट्रात बऱ्याच अंशाने ढगाळ वातावरण दाखवलं आहे. त्यामुळे आज देखील काही भागात पाऊस होऊ शकतो. उद्या मात्र नांदेड, लातूर, सोलापूर भागात पावसाचा अंदाज आहे. ECMW मॉडेलनुसार 27 तारखेपासून हे वातावरण कमी होईल. जवळपास 11 मार्चपर्यंत ECMW मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही आहे. आज GFS मॉडेलने बुलढाणा, जालना, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये थोडं पावसाचा अंदाज दिला आहे. चंद्रपूरपर्यंत. लातूरच्या काही भागात उद्या देखील GFSने पावसाचा अंदाज दिला आहे. त्यानंतर मात्र म्हणजे 27 तारखेपासून हे वातावरण कमी होणार आहे आणि जवळपास ते 11 तारखेपर्यंत आपल्याला कमीच दिसणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.